तर नमस्कार भावांनो, मी तुमचा नाशिकचा रिक्षावाला एसके स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉग मध्ये। हल्ली दिवसाची सुरुवात आलो भावांनो, गाडीवर निघालो वन टू नाशिक रोडला गाडी भरत जेल रोड। नाशिक रोडवरून आलो तो भावांनो शिबेसला गाडी भरून, मग निघालो शालीमारला गाडी भरण्यासाठी। शालीमारून गाडी भरून आलो भावांनो नाशिक रोड। एवढा हा छोटू भेटला म्हणे भाऊ मी पास झालो, मला 70% मार्क पडले। चांगली गोष्ट बोल दादू, अशीच प्रगती कर आयुष्यात। रोडून भेटलो तर भावांनो आपल्या शिबेस बस स्टँडचं भाडं वगैरे सोडलं, निघालो भावांनो शालीमारला आलो भावांनो। मस्तपैकी झाडाखाली बसून घेतलं, खूप खतरनाक ऊन होतं भावांनो। आज 41 डिग्री तापमान होतं भावांनो, आज खतरनाक मध्ये एकदम। आलो भावांनो नाशिक रोडला आला भेटला आपल्याला मुन्ना भाई भालेराव। चला म्हणे भाई गॅस टाकून बोललो या भाऊ जाऊन तुम्ही, आता मला गाडी भरू। 3 पट्टे मारून झाले ते भावांनो, मी निघालो होतो मग घरी। एवढं आला एडी भाईचा फोन म्हणे भाई आज युवराज भाईचा बर्थडे आपल्याला जायचं म्हणे केक कापण्यासाठी। बोललो ठीक आहे, बोललो भाऊ येतो घरून फ्रेश होऊन लगेच या म्हणे भाई। गेलो मग भावांनो फ्रेश होण्यासाठी घरी, फ्रेश वगैरे होऊन आलो भावांनो। तेवढ्यात आला बर्थडे भाऊला, आपण लगेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन टाकले। भाऊ पण आपल्याला थँक्स बोललो। भाऊला बोललो काय पार्टी वगैरे आहे का नाही, बोललो भाऊ म्हणे आहे ना भाई, चला ना म्हणे आता चला। बोललो मस्त पैकी एखाद्या हॉटेलला जेवण करूया। नाही म्हणे भाई हॉटेलला जेवण नाही करायचं, हॉटेलला आपल्याला फक्त पार्सल घ्यायचं, कुठेतरी मस्त डोंगरा वगैरे जाऊन मस्त जेवण करायचं। चालेल ना बोललो भाई, जाऊ ना बोललो। मग काय गेले एडी भाई पार्सल आणण्यासाठी। एडी भाईने फुल चिकन अंडी घेऊन आले, फुल एक मस्त पैकी। आपला योगेश काय नॉनव्हेज खात नाही, साठी एक पनीर भाजी घेतली। आले एडी भाई फुल केक घेऊन बर्थडे बॉय साठी। निघालो भावानं पूर्ण सामान घेऊन पुढं। आम्ही सर्व सामान घेतलं होतं भावानं, फक्त एक गोष्ट बाकी होतं ते म्हणजे पाणी। मग काय सुट्टी द्यायचा विषयच नाही, मग घेतला ना भावानं फुल जार भरून। तुम्हाला तर माहिती भावानं आपण काय ड्रिंक वगैरे करत नाही, त्यामुळे घेतली भावानं आपण स्टिंग पिण्यासाठी। मग काय निघालो भावानं आपण मेडिकल कॉलेज कडे। बघू शकता भावानं बर्थडे बॉयलाच गाडी चालू लावली पोरांनी, म्हणजे तूच चालवतो बर्थडे इथं। चालवताना म्हणे भाई बस का म्हणे आता। बघू शकता भावानं किती जंगल एरिया मध्ये घेऊन आले होते आपल्याला, फुल डोंगरावर नाही का। घेतला भाऊचा केक कटिंग करण्यासाठी। भाऊचा बर्थडे सेलिब्रेट करून बसलो भाऊनं जेवण करण्यासाठी। बघू शकता भाऊनं पहिला बाकासूर, हा दुसरा बाकासूर, हा तिसरा बाकासूर आणि हा चौथा बाकासूर आणि आता आपला 5वा बाकासूर भावांनो। डोंगरावर जेवण करण्याची वेगळीच मजा आहे भावांनो, एकदम मस्त वाटत होतं, एकदम थंड वातावरण, एकदम खतरनाक मध्ये। लाईफ खूप छान आहे भावांनो, मस्त लाईफची मजा घ्या, एन्जॉय करा, फुल मस्त राहा भावांनो। युवराज भाईने खूप छान पार्टी दिला सगळ्यांचं मन खुश करून टाकला आज एकदम खतरनाक मध्ये। युवराज भाई तुम जिओ हजारो साल, हे दुआ आहे हमारी। बघा बाकासूर आज काय ऐकत नाही। हा खा चांगला केक खा बाकासूर। बघा हे सगळे जेवण करून कसे सुंदर पडले। जेवण वगैरे झालं भावांनो, निघालो घरी। कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा भावांनो। चला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा भावांनो। चला बाय बाय पब्लिक, भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये।